नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये, 10500 रुपये याची नवीन यादी आता आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी तुम्हाला सांगणार आहे। आता सलग 3 दिवस वाटप सुरू असणार आहे। जानेवारीचा हप्ता त्याच्यामध्ये 1 तारखेला आज पहिला टप्पा वाटप होणार आहे। 1, 2, 3 जानेवारी सलग 3 दिवस वाटप सुरू होणार आहे। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलकडून। आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा। शिंदे यांची नवीन वर्षात मोठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मी पुढे अपडेट्स देणार आहे। आज भरपूर अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत नवीन वर्षाच्या भरपूर। तिथं आता योजनेमध्ये अपडेट्स आलेले आहेत। काही नवीन योजना सुद्धा आता लाडक्या बहिणींसाठी चालू होणार आहेत। याच्यामध्ये बघा, आता जर आपण बघितलं तर आज याच बँकेत आणि जिल्ह्यामध्ये तुम्हाला 10500 रुपये येणार आहेत। हो, 10500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत। आता या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत या सगळे डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्ही काय करताय, व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही आणि मग तुम्ही व्हिडिओ संपूर्ण न पाहिल्यामुळे तुम्हाला त्याची लिंक कळत नाही। त्यामुळे तुम्हाला ते समजत नाही की व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आणि हे सगळी माहिती आपली खरी असते। तुम्हाला तर माहिती आहे संपूर्ण आपले व्हिडिओ जे असतात ते एकदम खरे असतात। आता ते तुम्हाला मी सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर कळणारच आहे की काय आहे डिटेल माहिती वगैरे। तर पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला सुरुवात करूया। आता सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा पहिल्याच दिवशी। बघा, आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। यादी आलेली आहे। बँकेना तसे तातडीचे आदेश दिलेले आहेत, कारण आपण बघितलेलं आहे की 31 डिसेंबर पूर्वी ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यांना अजून सुद्धा पैसे आलेले नाहीत। त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, त्यांना आपण नक्कीच मदत करू। बघा, ज्या लाडक्या बहिणींना कालपर्यंत पैसे आलेले नाहीत म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आनंदाची बातमी आहे। त्यांना मी सांगणारच आहे की काय आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना आता त्या लाडक्या बहिणींना बघा 3000 रुपये मिळणार आहेत। 3000 रुपये मिळणार आहेत। कसे मिळणार आहेत सांगतो तुम्हाला। बघा, आता जर तुम्हाला डिसेंबरपर्यंत जे म्हणजे नोव्हेंबरपर्यंत जे पहिले 5 हप्ते जर मिळाले असतील 7500 रुपये, बघा जर 7500 रुपये पहिले जर मिळाले असतील तर तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे मिळून 1500, 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज येणार आहेत। बरोबर, 3000 रुपये कसले सांगितलं तुम्हाला, कालचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचा तिथं 3000 रुपये आज तुमच्या अकाउंटला येणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत खात्यावरती हे सबमिट झालेलं असेल, कारण असे आदेशच लाडक्या बहिणींसाठी बँकेना दिले गेलेले आहेत। कारण आज नवीन वर्षाचं गिफ्ट हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेलंच पाहिजे असं इथं सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता याच्यासोबतच जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींना बघा, तुम्हाला मी सांगितलं की ज्या लाडक्या बहिणींना पहिले 7500 आलेले आहेत, बघा 7500चा असा मेसेज आलेला आहे का कोणाकोणाला, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। जर कोणाला आज 7500चा असा मेसेज आला नसेल तर तो आज 7500चा मेसेज येईल, नंतर 3000चा मेसेज येईल एकदमच। लक्षात घ्या, हे 5 हप्ते जे आहेत ते अशा लाडक्या बहिणींना आहेत ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे आलेले नाहीत। बघा, जर मी आता सांगितलं की तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना 10500, तर 10500 कोणाला मिळणार आहेत, ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही। तर एकही हप्ता आलेला नाही म्हणजे काय, जुलै ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरलेत, ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले तर त्यांना एकही हप्ता आला नाही, तर अशा लाडक्या बहिणींना पहिले नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रुपये मिळतील अशा प्रकारचा मेसेज बघा तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मी। कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला असा लाईव्ह प्रूफ दाखवला जात नाही, फक्त वरवरचं सांगितलं जातं। त्यामुळेच म्हणतोय की खऱ्या माहितीसाठी आणि ओरिजिनल माहितीसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा। बघा, हा तुम्ही मेसेज बघत आहात तिथं, डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 7500, तिथं तुम्ही बघत आहात क्रेडिटेड टू युअर अकाउंट असा एक मेसेज येईल तुम्हाला। त्याच्यामध्ये 7500 रुपये मिळतील, नंतर परत 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। अशी मिळून तुम्हाला 3000 आणि 7500 अशी मिळून 10500 रुपये आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। ह्या अशा लाडक्या बहिणी कोण आहेत ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही। उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना समजा पहिले 3 हप्ते मिळाले आहेत, मग तुम्हाला ते नंतरचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारी असे मिळून 4 हप्त्यांचे 6000 रुपये मिळणार आहेत। समजलं, 6000 कोणाला मिळतील, ज्यांना पहिले 3 हप्ते मिळाले, नंतरचे 3 हप्ते नाही मिळाले, त्यांना 6000 मिळतील। कळालं।
याच्यामध्ये काही शंका आता काही नाही. आता मी तुम्हाला सांगत आहे की बघा आजपासून पैसे जमा होणार. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. आज पुन्हा नवीन वर्षाच्या याच्यामधून आज पुन्हा पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत. परंतु कोणत्या बँकेतून कोणत्या जिल्ह्यात येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि काय काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि गॅस संदर्भात एक मोठी अपडेट आता आपल्या समोर आलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल्स समजणार आहे. पहिलं बघा, आता जर आपण बघितलं तर प्रामुख्याने जर जिल्हे आपण बघितलं तर पहिला जिल्हा जे आपण जर बघणार आहोत तर पुणे, मुंबई उपनगर, परत आहे सातारा, नंतर आहेत कोल्हापूर, नंतर आहे कोल्हापूर झाल्यानंतर सांगली, नंतर बीड, नंतर आपण जर इकडे बघितलं धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परत जर बघितलं अकोला, इकडं आपण जर बघितलं तर छत्तीसगड, अजून परत आपण नाशिक, मुंबई उपनगर्स, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोजक्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. आता सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा पैसे हे येणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला मी सांगतो की पहिल्या टप्प्यात बघा, पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर जवळपास 40 ते 45 लाख लाडक्या बहिणींना आज परत पैसे मिळतील. 40 ते 45 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पुन्हा पैसे येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला आता कोणत्या बँकेत पैसे येणार हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा निर्णय झालेला आहे की लवकरच जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता आजपासून सुरुवात करू. आणि कोणत्या बँकेत येणार आहेत तर बघा, प्रामुख्याने जर बघितलं तर आपण SBI आहे, परत ॲक्सिस बँक आहे, परत ICICI बँक आहे, पोस्टाचं खातं आहे, HDFC आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. अशा प्रमुख बँकांना, प्रमुख 10 बँकांना तिथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये SBI सगळ्यात टॉपला बँक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट बँक आहे, तर पहिलं गव्हर्नमेंट त्यांच्या बँकेमध्ये पैसे टाकत आहे, पोस्टामध्ये पैसे. असे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी देत असतो. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर तुम्हाला काय काम करायचं आहे बघा, आजच्या आज जाऊन तुम्हाला तुमचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. जर आधार सीडिंग झालेलं नसेल तर, आणि झालेलं असेल तर त्यांना म्हणा की करून घ्या, झालं नसेल तर तुमचं आज आधार सीडिंग होऊन जाईल. आधार सीडिंग जर झालेलं असेल तर त्यांचं आज पैसे येणार आहेत. पैसे आलेले असतील तर मग तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, पोस्टात जाऊन आज तिथं तुम्हाला तुमचं जे पोस्टात गेल्यानंतर आधार सीडिंग करायचं आहे म्हणायचं आहे, तिथं ते आधार सीडिंग करून देणार तुम्हाला फिक्स. आणि त्यामुळं तुम्हाला आज परत पुन्हा एकदा पैसे वाटप तिथं सुरू होणार आहेत. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, तुमच्या अकाउंटमध्ये आज पुन्हा पैसे वाटप होतील. परंतु गॅसचे पैसे जर आले नसतील किंवा गॅसचे पैसे तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेले नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या गॅसची EKYC राहिलेली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेला नाही. किती मिळणार आहेत? 830 रुपये गॅसचे मिळणार आहेत. आजपासून वाटप सुरू होणार आहे गॅसचं सुद्धा. त्यामुळे लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे. एक तर लाडकी बहिणीचं, दुसरं म्हणजे गॅसचं. असे 2 गिफ्ट लाडक्या बहिणीच्या खात्यात आज येणार आहेत. तुम्हाला आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे गॅसची EKYC करून घ्यायची आहे. जर गॅसची EKYC केलेली नसेल तर, आणि पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तिथं कुठलाही तिथं अडथळा येणार नाही आणि डायरेक्ट तुमच्या खात्यावरती आज गॅसचे पैसे आणि लाडकी बहिणीचे पैसे अशी डबल गिफ्ट तुम्हाला आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून देण्यात येणार आहे. लक्षात आलं? आता काही प्रश्न नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.